प्रत्येक बार एक अशी स्थिती प्रकट होत आहे की जे दीन दलित पीडित जे आत्ताच कुठेतरी सावरणार असे लोक शिक्षणापासून वंचित होण्याचे चान्सेस जास्त आहेत. सरकारी शाळा बंद करून प्रायव्हेट स्कूल खाजगी शाळा बांधत आहेत. मग अशी वेळ येणार आम्ही आमच्या लेकरांना शाळेमध्ये शिकवू शकणार नाही कारण तेवढं दाम आम्हाला देण्याची आमची कुवत असणार नाही. दुसरी गोष्ट तुम्ही शिकला तरीही वर्गीकरणामुळे तुम्हाला अपेक्षित असलेली नोकरी मिळणार नाही. त्याचा परिणाम स्वरूप शिकलेल्या मुलांना शिक्षणाच्या तुलनेमध्ये नोकरी न मिळाल्या कारणाने तो शिक्षणाला दोष देऊ लागेल. म्हणून अशी वेळ येत आहे की आम्हा प्रत्येकाला शिक्षणाची गरज आहे आणि ती इतकी आहे की आमची लेकरं शिकून थोर झाली पाहिजे. आता का शिकलं पाहिजे? शिक्षणामुळे नोकरी मिळते असं जर असेल तर मला तुम्हाला सांगू द्या, भारत देशामध्ये असे अनेक उच्च प्रतीचे शिक्षण घेतलेले लोक ज्यांनी शिक्षणाच्या बळावरती मोठ्या मोठ्या पदव्या घोषित केल्या असत्या पण त्यांनी त्या नोकऱ्याही त्यागल्या. उदाहरणार्थ बाबासाहेब. जेव्हा भारतावरती राज्य करणारे इंग्रज ब्रिटिश यांनी ऑफर केली तुमच्या सारख्यांची आम्हाला गरज आहे, तुम्ही आमच्या सोबत काम करा. पण तेव्हा त्या नोकरीचा त्याग करणारे व्यक्तिमत्व तुम्ही भारतातील आणि भारताच्या इतिहासातील अनेक लोक पहा. महात्मा ज्योतिबा फुले खडकवासला धरण बांधण्यासाठी ज्यांनी अधिक पैसा दिला, ज्यांनी ते बांधलं, त्यांच्या प्रिय पत्नीसह त्या काळामध्ये शिक्षणासाठी पुढे सरसावलेला तो परिवार आहे ज्यांच्याकडे कित्येक पैसा त्या काळात होता. धनी लोक होते. परंतु आपला धनी पण बाजूला ठेवून देशाला शिक्षणाची गरज आहे, दीन दलितांना शिक्षणाची गरज आहे म्हणून आपल्या पत्नीच्या तोंडावरही लोकांनी शेण फेकून मारलं, तरी देखील त्यांनी शिक्षणाचा ध्यास आणि त्याची कास सोडली नाही. त्यांचं शिक्षण देणं किंवा शिक्षण घेणं ह्याच्या पाठीमागे पैसा कमवणं किंवा नोकरी करणं हा उद्देश कधी नव्हता. तुम्ही अधिक शिकावं आणि शिकून नोकरीच केली पाहिजे असा उद्देश घेऊन तुम्ही कधी शिकू नये. तर शिक्षणाने होतं काय? एका प्रकारच्या गोष्टी घडत नाही, अनेक प्रकारच्या गोष्टी घडतात. शिक्षण जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला व्यवहारामध्ये कुणी फसवत नाही. शिक्षण जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला समाजामध्ये काय केलं जातं किंवा काय असायला पाहिजे हे तुम्ही नक्की करता. शिक्षण जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुमच्या परिवाराला अंधकारात ठेवू शकत नाही. शिक्षणामुळे तुम्ही समाजामध्ये एक नामांकित आणि समाजाला दिशा देणारे लोक ठरता. गरजेचं नाही की शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच मिळाली पाहिजे.
पण सगळे शिकलेले लोक नोकरीच्या पाठीमागे गेले आणि 7वी नापास मोठ्या मोठ्या संघटनेचे पक्षाचे नेतृत्व करणारे आले. मग ते चायवाले असू द्यात नाहीतर आणखी कुणी असू द्या. शिक्षण किती महत्वाचं आहे हे जेव्हा काही महात्म्यांच्या जीवनातून तुम्ही पाहाल, त्यांचं सॅक्रिफाईस, त्यांचं बलिदान तुम्ही पाहाल, अनेकांना सुशिक्षित बनवण्या पाठीमाग त्यांना लज्जास्पद वागणूक मिळाली, पण त्यांनी ते ध्येय सोडलेच नाही. काही दिवसानंतर अशी वेळ येत आहे, आमच्यासारखे सर्वसामान्य लोक कधीही शिक्षण घेऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होत आहे. परीक्षांमधले घोटाळे पहा. ज्यांच्याकडे अधिक पैसा आहे तो परीक्षेमध्ये काही न लिहिता चांगल्या मार्क्सने पास आहे. परीक्षेमध्ये भ्रष्टता आली आहे, भ्रष्टाचार आलाय. मग ती कोणती परीक्षा असो, जेवढ्या परीक्षा झाल्या अशी एकही परीक्षा नाहीये की त्या परीक्षेमध्ये भ्रष्टाचार झाला नाही. मग भ्रष्टाचार कोण करत आहे? ज्यांच्याकडे पैसा आहे ते पैसा देऊन आपल्या लेकरांना पास करत आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपली विद्वत्ता वाढवा, आपली गुणवत्ता वाढवा, आपलं ज्ञान वाढवा, अभ्यासाला सुरुवात करा आणि देवाकडे प्रार्थना करा की प्रभू माझ्या घरातून निरक्षर, अडाणीपण हा जो श्राप आहे तो काढून टाक. हा श्राप आहे. कमी शिक्षण, अडाणीपण, भोळेपण, अज्ञानी, हे काय आहे? हा श्राप आहे. हा काय आहे? श्राप आहे. आणि या श्रापातून बाहेर येणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. म्हणून या ठिकाणी सुस्पष्ट भाषेमध्ये आम्हाला बघायला मिळतं की या ठिकाणी असं लिहिलं, जीवनाच्या शिक्षणाकडे जो कान देतो तो ज्ञानांमध्ये वस्ती करीतो. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्ञानांमध्ये वस्ती होण्यासाठी आम्हाला जीवनाच्या शिक्षणाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती हो. आणखी 1-2 वचने मी तुम्हाला वाचायला सांगेल आणि माझी विनंती आहे आपण ते वाचावेत. नीतिसूत्राचं पुस्तक 18 वचन नंबर 2. मूर्खाला सुज्ञानामध्ये त्याला आनंद वाटत नाही, तो खुश नाही. मूर्ख व्यक्तीला ना ज्ञान नको, ना ज्ञानांमध्ये बसायला नको. अध्याय नंबर 16 वचन नंबर 16. ज्ञान प्राप्ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा किती उत्तम आहे. सुज्ञता संपादन करणे रुपयापेक्षा इष्ट आहे. ज्ञान प्राप्ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा कितीतरी उत्तम आहे. आमेन, आमेन. तुम्ही खूप सोनं मिळवावं
तुमच्याकडे सोनं असावं, तुमच्याकडे धन असावं, ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे तुमच्याकडे ज्ञान असावं. शलोमोन राजाला प्रतिवर्षी 75 टन सोनं संपूर्ण जगभरातून कर म्हणून मिळत होतं, बक्षीस म्हणून. काय कारण आहे? जेव्हा यहोवा परमेश्वर देवाने त्याला विचारलं तुला काय हवं आहे, तेव्हा शास्त्र असं म्हणतं की तेव्हा शलोमोनाने असं म्हटलं की हे प्रभू, तुझ्या लोकांचा मला यथार्थ न्याय करता यावा म्हणून मला ज्ञान आणि बुद्धी दे. तेव्हा परमेश्वर देवाने असं म्हटलं की जे तू मागितलं आहे ते फार विरळ आहे, मी तुला ज्ञानाबरोबर धनही देत आहे. आमेन आमेन आमेन. 75 टन सोनं शलोमोनाला प्रतिवर्षी भेटत होतं. त्याने जे मंदिर बांधलं ते संपूर्ण सोन्याचं बांधलं. हे कशामुळे मिळालं? चोरी केल्यामुळे नाही. आजकाल जास्त सोनं चोरी केल्यामुळं, 2 नंबर केल्यामुळं लोकांचा भ्रम आहे. चला, बायबल सोन्याला विरोध करता, आमच्या सोन्याला नाही. सोनं, दागिने, अलंकार, सोन्याचे बिस्किट. बायबल आज त्याला का विरोध करता? कारण प्रत्येकाची नजर आज त्याच्याकडे लागलेली आहे. शास्त्र म्हणतं ते सोन्याला जंग चढेल आणि तो सोनाचा देह खाईल. हा भाग वेगळा. पण शलोमोनाच्या काळामध्ये शलोमोनाला 75 टन प्रतिवर्षी सोना जगातून मिळत होतं, वेगवेगळ्या देशातून मिळत होता. आणि त्याचं मुख्य कारण आहे की त्याच्याकडे असलेलं, मोठ्याने बोला, त्याच्याकडे असलेलं बहुत सोन्यापेक्षा, उत्कृष्ट सोन्यापेक्षा, 24 कॅरेटच्या सोन्यापेक्षा ज्ञान प्राप्ती ही उत्तम आहे. म्हणून शास्त्र म्हणतं की जो जीवनाच्या शिक्षणाकडे लक्ष देतो तो ज्ञानांमध्ये वस्ती करेल, तो बुद्धिमानांमध्ये वस्ती करेल, तो महंतांमध्ये वस्ती करेल, तो पंडितांमध्ये वस्ती करेल. कारण त्याने जीवनाच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं. पण मूर्खाला ते आवडत नाही. शाळा शिकायला मूर्खांना आवडत नाही, अभ्यास करायला मूर्खांना आवडत नाही. जेवढे शाळा सोडण्याच्या तयारीत आहेत ते कोण आहे? जे अभ्यास करत नाही, जे कॉफ्या करते. ज्ञान कोणाला आवडत नाही? ज्ञान कुणाला नको आहे? मूर्खांना ज्ञानाची गरज नाही. मूर्ख ज्ञान शून्य ठरवतात. मूर्खांना ज्ञान योग्य वाटत नाही. छोटे छोटे बायबल होते ना, बायबल सांगतं, नीतिसूत्राचं पुस्तक याचा अध्याय नंबर 9 आणि वचन नंबर 1. अध्याय नंबर 9. ज्ञानाने आपले घर बांधले आहे. ज्ञानाने नाही, ज्ञानाने. ज्ञान. त्याने आपले 7 खांब तयार केले आहे. घर व्यक्ती नाही बांधत, ज्ञान बांधतो. ज्ञान.
आणि हे ज्ञान कशाने मिळतं? शिक्षण. शिकलंच नाही तर, ज्ञानच नाही तर बुद्धी नाही. आणि बुद्धी नाही म्हणजे निर्बुद्धी आहे. आणि निर्बुद्धी घोडा किंवा खेचर याला लगाम किंवा बडगा आहे. म्हणजे आम्ही साल करू आहोत, सालाने ठेवलेले, बैलासारखे राबणारे, गाढवासारखे ओझ्याने दबलेले. ज्ञान का महत्वाचं आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. पवित्र शास्त्राचा अभ्यास करणं म्हणजे काय आहे? पवित्र शास्त्र एक धर्माचं पुस्तक नाहीये, हे जीवनाचं पुस्तक आहे. हे आमच्या ज्ञान चक्षुला प्रकाशित करतं, हे आमच्या बुद्धीला अधिक तेजोमय करतं. देवाचं वचन हे जीवनाचं शिक्षण देतं. आणि म्हणून जो कोणी त्याचकडे आपलं लक्ष लावतो तो ज्ञानांमध्ये वस्ती करेल. ज्ञानाने आपलं घर बांधलं आणि त्याने आपले 7 खांब तयार केले आहे. त्याने आपले पशु कापिले आहेत, त्याने आपला द्राक्षरस मिसळला आहे, आपले मेजेही वाढून तयार केले आहे. त्याने आपले दासी पाठवल्या व नगराच्या उच्च स्थानावर ओरडून म्हणते, जो कोणी भोळा आहे तो इकडे वळ, जो बुद्धिहीन आहे त्याला ते म्हणते, ये माझी भाकर खा आणि मी मिसळलेला द्राक्षरस पी. भोळ्यांनो, तुम्ही आपले भोळेपण सोडा, वाचा आणि सुज्ञतेच्या मार्गाने जा, चाला. भोळ्यांनो शांत. म्हणून मला तुम्हाला सांगायचं, तुमचं आयुष्य गेलंय अडाणीपणात, अंगठे बहादरपणात. शाळा शिकण्यामध्ये तुम्ही कमीत कमी ही प्रार्थना करा की आमच्या खानदानीत अडाणी कोणी असू नये, आमच्या खानदानीत ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट असावेत, आमच्या खानदानीमध्ये उच्च प्रतीचं शिक्षण घेणारे असावेत. आता तुम्हाला याच्या पलीकडची गोष्ट सांगतो. काही वर्षांपूर्वी काही मिशनरी लोक भारतामध्ये समाजाच्या हितासाठी काही पैसा देत होते. त्याला FCRA म्हणायचे, फॉरेन करन्सी अकाउंट. ते फक्त ख्रिस्तीच मिशनरी देत होते असं नाही. मी वारंवार काही लोकांची नावं घेत असतो. ओशोने देखील बाहेर देशातला पैसा आणला. पतंजलीचे दीड डोळ्याची व्यक्ती बाबा, त्यांनी पण बाहेर देशातून पैसा आणला. मुस्लिमांनी देखील बाहेर देशातून पैसा आणला. पण टार्गेट केलं ते ख्रिश्चनांना. गेली 10-15 वर्षापासून ख्रिश्चनांचा पैसा म्हणजे मिशनऱ्यांचा पैसा हा संपूर्ण भारत सरकारने आपल्या तिजोरीत भरला आणि त्याचा हिशोब पण द्यायला तयार नाही. आणि कोणी त्याचा हिशोब मागायला गेलं तर त्यांना त्याचा हिशोबही मिळत नाही. मग काय झालं? मग असं झालं, त्यांनी असं ठरवलं की आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे. पहिली गोष्ट, भारतामध्ये मिशनरी जो पैसा होता तो पैसा ताब्यात घेतला. दुसरी गोष्ट, मिशनरी प्रॉपर्ट्याज या गव्हर्नमेंटच्या अनेक लोकांनी ताब्यात घेतल्या, आरक्षण टाकले. तिसरी गोष्ट, ज्या ज्या ठिकाणी मिशनऱ्यांचे स्कूल होते ते ताब्यात घेतलेत. काही काही ठिकाणी मिशनऱ्यांचे हॉस्पिटल्स होते ते ताब्यात घेतलेत. आता सरकार ते चालवत आहे. मग मला तुम्हाला असं म्हणायचं की जर येणाऱ्या दिवसामध्ये जर आमच्या शिक्षणाला जर आली बसणार असेल, अडखळण होणार असेल, तर आमची लेकरं इतक्या उंच शिकवा की भारतामध्ये जरी नोकरी नाही मिळाली तर आमच्या लेकराला बाहेर देशात तरी नोकरी मिळाली. आणि धन्यवाद द्या, तुम्ही आमच्या नोकऱ्या काढून घेतल्या म्हणून देवाला धन्यवाद. आम्ही बाहेर चाललो कारण बाहेर जास्त पैसा. इथं नर्स 20,000 रुपये पैसा महिना घेते, बाहेर देशात 2.5 लाख रुपये महिना. कॅनडाला 3.5 लाख रुपये, जर्मनीला 2.5 लाख रुपये, युकेला गेलं तर 6.5 लाख रुपये. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की आजही ख्रिश्चन मिशनऱ्यांनी चांगल्या चांगल्या प्रकारचे कॉलेजेस ठेवलेले आहेत. शिका. आम्ही मूर्ख अजिबात नाहीये.
कारण आम्हाला भाकर म्हणून खायची सवय आहे, आम्हाला कपडे म्हणून नेसायची सवय आहे, आम्हाला रात्र झाली म्हणजे झोपायची सवय आहे. आमचा क्रम काही चुकलेला नाही. म्हणजे आम्ही मूर्ख आहोत का? आम्ही अडाणी आहोत का? नाही. आम्हाला दिनचर्येचे क्रम कळतात. मग मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही अभ्यास करणं सोडू नका. बघा, शिक्षणाला वयाची अट नाही. माननीय बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं. शिक्षण हे ठराविक वयापर्यंत घेतलं आणि बंद केलं असा अर्थ नाहीये. मी गेल्या महिन्यामध्ये एका प्रभूच्या दासाला भेटलो, जे फार धनिक व्यक्ती आहे. बायबलमध्ये त्यांनी पीएचडी केली आहे. पण त्यांनी मला सांगितलं माझं वय 75 वर्ष आहे आणि मी डबल पीएचडी साठी आहे आणि माझी आता नोव्हेंबर मध्ये परीक्षा आहे. वयाच्या 75व्या वर्षी व्यक्ती शिकत आहे. माननीय महात्मा गांधी म्हणतात, मनुष्य आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी आहे. त्याने शिकलं पाहिजे. बघा, म्हणी किती चांगले वापरले का ग बाई अशी. म्हणजे तुम्ही उसनं देणं किंवा परत करणं याला शिक्षण म्हणताय. ती जशी तुमच्या बरोबर वागली तसं तुम्ही तिच्याबरोबर वागताय. हे कुणापासून शिकलाय? तिच्यापासून शिकलाय. शिक्षणाला तुम्ही कुबुद्धीने घेतलाय. शिक्षणाला तुम्ही आडव्या बुद्धीने घेतलंय. तुम्हाला शिक्षण कशासाठी आहे? शिक्षण फक्त नोकरी करण्यासाठी नाही. मुळीच शिक्षण फक्त करिअर बनवण्यासाठी नाहीये. शिक्षण फक्त मोठा व्यापार चालवण्यासाठी नाहीये. शिक्षणाने अनेक गोष्टी होतात. पहिली गोष्ट, आम्ही शिक्षण घेतलं म्हणजे आम्हाला ज्ञान मिळतं, आम्हाला सुज्ञता मिळते. आणि नंबर 2, आमची तुलना ज्ञानांबरोबर होऊ लागते. आमची तुलना ज्ञानांबरोबर होऊ लागते. जेव्हा ज्ञानांबरोबर आमची तुलना होऊ लागते तेव्हा 4 लोक येऊन विचारतात, सल्ला विचारतात, मसलत विचारतात आणि असं म्हणतात, 2 अक्षराची ओळख जास्त तुम्हाला आहे, आम्हाला समजावून सांगा. प्रेज द लॉर्ड. शिक्षण नसेल तर तुमच्याकडे बहुतांशी कुणी सल्ला विचारत नाही. तुमची परिस्थिती, जर तुम्हाला पोस्टमनने पत्र दिलं, तुमची पंचायत काय होते? नगरपालिकेने पत्र पाठवलं, तुमची पंचायत काय होते? तुमच्या आधार कार्डची नोंदणी करायला तुम्हाला भीती वाटते. तुमचं रेशन कार्डचा थंब द्यायला देखील तुम्हाला भीती वाटते. ज्या समाजात तुम्ही राहता त्या समाजामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या तुम्हाला कराव्या लागणार आहेत. पण शिक्षण नसल्यामुळे तुम्ही समाजाबरोबर वर्गळत चाललेले आहात. मुलांना शाळेत अर्ज करायचा दाखल्यासाठी, त्यांना जर म्हटलं अर्ज करा तर इथून सुरुवात होते अर्ज नेमकं काय असतं. तुमच्या गरजेच्या गोष्टी अधिकारात मागण्यासाठी देखील तुमचा अभ्यास इतका नाही की तुम्ही तंत्रशुद्ध पद्धतीने तो मागावा. एवढी अधोगती असणं म्हणजे हे गुलामीचं प्रतीक आहे. अडाणी पण हे गुलामीचं प्रतीक आहे. घरामध्ये 10 पाहुणे आले आणि घरामध्ये एक वेगळा मेनू ठरलाय, तो बनवायचा आहे आणि लाडक्या सुनबाईला तो येत नाही. इतर बऱ्याच गोष्टी तिने केलेल्या आहेत. पाहुणे जेवून गेल्यानंतरही त्या लाडक्या सुनबाईला, त्या सुगरणीला एकच गोष्ट आठवते, काय? मला ती येत. आणि नेमकं प्रशंसा त्याच वस्तूची होती, त्याच खाद्याची होती. ही हट्ट धरते, काय? मला ते शिकायचं. तिचं ते अडाणे पण तिला 10 पाहुण्यांमध्ये तिला बेइज्जत करणार आहे. काय विशेष आहे त्याच्यामध्ये? खाऊन तर संपणार आहे, खाऊन तर नाश होणार आहे. आज दुपारी खाल्लं तर सकाळपर्यंत आउटगोईंग होणार आहे. तरी देखील तुझ्या जिवारी लागण्याचं कारण काय? कारण हे आहे की तू त्यात अडाणी आहेस.
कारण हे आहे की तू त्यामध्ये अज्ञानी आहेस. आणि जोपर्यंत तुला ते मिळत नाही, ते करता येत नाही, ते तुझ्याकडून होत नाही, तोपर्यंत तू त्या विचारांमध्ये अधू आहेस, अपंग आहेस. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, जे तुम्हाला ज्ञात होत नाही, जे तुम्हाला समजत नाही, जे तुमच्यासाठी कठीण बनतं, जे तुम्हाला अवगत होत नाही आणि ज्याच्याबद्दल तुम्हाला ज्ञान आणि शिक्षण नाही, त्याच्यामध्ये तुम्ही अपंग आहात. तुम्ही अपंग आहात. आणि म्हणून आज कुणी बहिणी म्हणतील आता आमचं वय झालंय, काही भाऊ म्हणतील आमचं वय झालंय, काही म्हणतील आम्ही शिक्षण सोडलंय, आम्हाला शिकण्याची गरज नाहीये. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, शिक्षण हे फक्त नोकरीसाठी नाहीये, तर शिक्षण हे तुमच्या परिवाराला पुढे घेऊन जाण्यासाठी. जेव्हा एक बहीण 10वीतून शाळा सोडलेली बहीण परंतु तलाठी ऑफिसला जाते आणि खरा आपल्या पैनाने एक अर्ज लिहिते आणि अर्ज लिहून जेव्हा तलाठी ऑफिस मध्ये किंवा तहसील ऑफिस मध्ये जाऊन उभी राहते, तेव्हा जे 1 महिन्याने होणारं काम कोणताही ऑफिसर त्या बाईकडे एका नजरेने पाहतो. हिला बरंच काही माहिती असेल, हिला बरंच काही माहिती असेल. आणि 1 महिना उशिराने होणाऱ्या कामासाठी तिनं फक्त एवढं जरी विचारलं याची प्रोसेस काय आहे, तो समजून जातो. आपण उगाच दुसरी प्रोसेस सांगण्यात काही मजा नाही. म्हणून शिक्षणाचा एक दबदबा असतो, शिक्षणाची एक ताकद आहे. शिक्षण आम्हाला घेतल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेन, येशू ख्रिस्ताने जे शिक्षण दिलं ते आहे जीवनाचं शिक्षण, ते आहे जीवनाचं शिक्षण. म्हणून येशू ख्रिस्ताने सुस्पष्ट भाषेमध्ये बोललं, अंतःकरणामध्ये जीवनाचा उगम आहे. जीवनाची वचने, स्वर्गात जाण्याचा मार्ग, मुक्तीचा मार्ग, मोक्षाचा मार्ग, सार्वकालिक जीवनाचा मार्ग आणि त्याचं शिक्षण येशू ख्रिस्ताने दिले. येशू ख्रिस्ताने एक समाज, एक संघटन, एक राज्य स्थापित करण्यास संबंधाने चर्चा केली नाही. येशू ख्रिस्ताने जी चर्चा केली ती फक्त जीवनाची केली. आणि येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाचा आशय, विषय आणि शेवट फक्त जीवन आहे. जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा, शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे जीवन मिळावं. प्रियजन हो, या जगामध्ये खोट्या कुभांडाने रचलेल्या अशा शिक्षणाला फार ताकद आहे. धार्मिकतेमध्ये म्हणाल तर भाकड कथा हा शब्द तुमच्या कानावरून गेला असेल. भाकड कथा याचा अर्थ आहे जे अस्तित्वात नव्हतं, जे कधीही नव्हतं, पण त्याला मनाने जोडून, त्याला बुड नाही, त्याला शेंडा नाही, त्याला काही आधार नाही, तरी पण लोकांनी तीन तास ऐकायचं. म्हणजे याचा अर्थ असा, जे वास्तव नाही ते करमणुकीचं भांडार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि लोक त्याच्यामध्ये आपला वेळ घालवतात. जगामध्ये थोथांड ज्ञानाला, थोथांड शिक्षणाला अधिक पोचलं जातं, अधिक महत्व दिलं जातं. उदाहरण झालं तर माकडापासून माणसाची उत्पत्ती नाहीये, तरी देखील आजही शिक्षण अधिकारी याच्यामध्ये बदल करायला तयार नाही. कारण जर त्या काळात माकडापासून माणसं तयार झाली तर असे 10-5 माकडं आले का जंगलातून की त्यांची शेप तिखट होत चालली आहे आणि ते माणसाच्या आकारात यायला लागले. थोथांड आणि लबाड शिक्षणाला जग मान्य करतोय, देश मान्य करतोय, शिक्षण मंत्री मान्य करतोय. म्हणजे शिक्षणाचा अभाव आहे, ज्ञानाचा अभाव आहे. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, खोट्या शिक्षणाला, खोट्या ज्ञानाला जास्त प्रौढी आहे. म्हणून बायबल आम्हाला काय शिकवतं, तर बायबल आम्हाला जीवन शिकवतं. आणि जर तुम्ही बायबलचा अभ्यास कराल, वचनांचा अभ्यास कराल, अंगावर कपडे नसतील, पायात पायतण नसेल, राहायला घर नसेल, अनवाणी पण असेल, पण जीवन सुरक्षित असेल, जीवन सुरक्षित असेल.
पोटात भाकर नाही म्हणून कुणाची हिसकून खाणार नाही, तहान लागली म्हणून कुणाचे मडके आणि गाडगे फोडणार नाही, लग्न झाले नाही म्हणून इकडे तिकडे डोळे फिरवणार नाही, काही मिळाला नाही म्हणून थकीत होण्यापेक्षा, दुखावल्या जाण्यापेक्षा त्यामध्ये समाधी राहून जीवनाला आपलं पहिलं स्थान देऊन ख्रिस्तासाठी जगणं हे आम्हाला शिकायला मिळतं. म्हणून शास्त्र आम्हाला म्हणतं जीवनाच्या शिक्षणाकडे जो लक्ष पुरवतो तो ज्ञानांमध्ये वस्ती करतो. गेली 24-25 वर्षांपासून प्रभूच्या वचनाचं अध्ययन केल्यापासून मी अनेकदा अनेक ठिकाणी बसलो, हुशार लोकांमध्ये, तत्वज्ञानी लोकांमध्ये, अगदी मोठे मोठे लोक ज्यांनी वेगवेगळ्या विषयांमध्ये मोठं मोठं अध्ययन केलं आहे. पण जेव्हा त्यांचे विषय संपतात आणि आमच्या सारख्यांना बोलायला सांगतात तेव्हा ते म्हणतात हे आम्ही तर कुठंच वाचलं नव्हतं. तुम्ही कसे वाचाल? कारण जिथे जीवनाची सुरुवात होते तिथून ते प्राप्त होतं, जिथं फक्त पोट भरायची सुरुवात होते तिथून प्राप्त झालेलं नाही. ज्ञान पोट भरण्यासाठी नाहीये हे मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण ज्ञान तुम्हाला भिकारी नाही बनवत, ज्ञान तुम्हाला धनवान बनवत. ज्ञान तुम्हाला धनवान बनवतं. आणि ज्ञानी व्यक्ती जो आहे ना तो धनासाठी कधीच आपलं ज्ञान विकत नाही. धनासाठी ज्ञानी कधी जगत नाही. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्ञानी व्यक्ती भीक कधी मागत नाही. ज्ञानी व्यक्ती भीक कधी मागत नाही. लक्षात ठेवा, या जगामध्ये जेवढे लोक आपल्या ज्ञानाच्या बळावरती पैसा मिळवत आहेत ते ज्ञानी असू शकत नाही. हे मुडके मोडणारे आहे. ज्ञान तुम्हाला धनी नाही बनवत, ज्ञान तुम्हाला धनवानही नाही बनवत, पण ज्ञान तुम्हाला ज्ञानांमध्ये राहायला शिकवतं. आणि जेव्हा की तुम्ही ज्ञानांमध्ये राहताय तुमच्याकडे भिकारी नजरेने पाहण्याची हिंमत पण कोणाची नाही. तुम्ही सहज खरेदी होणार नाहीये, तुम्हाला सहजच कोणी घेऊ शकत नाहीये. का? कारण तुमच्याकडे असलेलं ज्ञान. मी काही दिवसापूर्वी एक वाक्य वापरलं, ज्याच्याकडे ज्ञान असतं त्याच्याकडे धन नसतं, आणि ज्याच्याकडे धन असतं म्हणून त्यांनी धन पुरून ठेवलं आणि आता बळी देऊ देऊ काढायला लागली. मग तुम्ही वेगवेगळे संत पहा. काही संतांबाबत असं लिहिलं, जेवढे ज्ञानी. मी वारंवार महात्म्यांचे, वारंवार काही संतांचे नावं घेणं मला काही उचित वाटत नाही आणि घेतलं नाही ते काय वावगं ठरणार नाही. गाडगे महाराज, गाव स्वच्छ, तो जो काळ आहे घाणीमुळे निर्माण होणारे साथीचे आजार, व्हायरस, बॅक्टेरिया, इसाबगोल, खरूज, नाईटे, चमड्याचे आजार, स्किनचे आजार, त्या काळामध्ये गाडगे महाराजांनी झाडू घेतला आणि गावचे गाव झाडले. डोक्यावर परिणाम झाला.
शिक्षण नाहीये, शिक्षण नाहीये. झाडू हातात, दगडाचा देव त्याला वडऱ्याचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, सोन्याचा देव त्याला चोराचं भेव. देव आशाने पावायचा, देव काय बाजारचा भाजीपाला, यातला झाडू का गावभर मार. आज भारतामध्ये गाडगे महाराज स्वच्छता अभियान महानगरपालिका पालिकांमध्ये राबवलं जातं आणि त्यांच्या नावाने बक्षीस वितरण केलं जातं. याचं मुख्य कारण आहे, त्यांनी जर झाडू हातात घेतला नसता तर आज साथीचे आजार गेले नसते. आमच्या घरातली लेकरं, आई घरात नाहीये, घरामध्ये पसारा आहे, धूळ आहे, पण तो मुलगा झाडू घेत नाही, झाडू मारत नाही का? त्याच्या बापाने झाडू मारला नाही म्हणून. मग घरात मुलगी असायला पाहिजे, कारण आई झाडू मारते म्हणून मुलीने झाडू मारला पाहिजे. अरे पण साथीच्या आजारामध्ये जर तुम्ही सापडले तर कमीत कमी 5-50 हजार रुपयाला मेल्याशिवाय राहणार नाहीये. गाडगे महाराजांनी गाव झाडलं, तुम्ही स्वतःचं घर तरी झाडा. ऑस्ट्रेलिया, अमेरिका अशा देशामध्ये जागा फार आहे, तुम्हाला पाहिजे तेवढी जागा तुम्हाला सरकार देतं, तुमच्या नावी करून देतं. पण जर तुमच्या जागेत कचरा दिसला तर तुमच्यावर कंप्लेंट होते. म्हणून ते लोक निरोगी आहेत, मजबूत आहेत, घाणीला स्थान नाही, जेथे घाण तेथे शैतान. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, गाडगे महाराजांकडे हे छोटच शिक्षण होतं, धन नव्हतं, ज्ञान आहे. धन असलंच पाहिजे असा आग्रह धरू नका. काय तुमच्याकडे ज्ञान आहे, धन असलंच पाहिजे असा आग्रह धरू नका. आणि बरीच मुलं जी शिकलीत, उच्च प्रतीचं शिक्षण घेतली, त्यांनी आत्महत्या करण्याचं कारण असं आहे की ते शिकले फार, परंतु त्यांना कमवता आलं नाही किंवा त्यांच्याकडे आलं नाही, म्हणून त्यांनी आपली तुलना 7वी नापास पोराबरोबर केली. त्याच्याकडे पैसा आला आणि मग त्या पैसा त्याच्याकडे आला, याला तर काही येत नव्हतं आणि आलंय मोठा झाला आणि मी एवढा शिकलो, माझ्याकडे तर काहीच आलं नाहीये, म्हणून स्वतःला फसायला लागला आणि त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवून टाकलं. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही शिक्षण घेतलंय, तुम्ही ज्ञान मिळवलंय, गरजेचं नाही की तुमच्याकडं धन असलंच पाहिजे. ज्ञान तुम्हाला स्वतःचं संरक्षण करायला शिकवतं, ज्ञान तुम्हाला समाधानी जीवन जगायला शिकवतं, ज्ञान तुम्हाला शांतिमय जीवन शिकवतं, ज्ञान तुम्हाला ज्या गोष्टी जगात नाहीत, बायबल असं सांगतं, रहस्यमय गोष्टी ज्ञानी व्यक्तीला प्रगट होतात. सायंटिस्ट कोणते लोक आहेत? जे शोध लावतात. अब्दुल कलाम भारताचे सर्वात चांगले आणि श्रेष्ठ सायंटिस्ट. असं म्हणतात 2 ते 3 कोट, 1 कॉट, ह्या 2-3 वस्तूशिवाय त्यांच्याकडे काहीच नव्हतं. हे मला तुम्हाला सांगायचं, ज्ञानाकडे धन असलंच पाहिजे असा हट्ट धरू नका. आणि बऱ्याच लोकांचा भ्रम आहे, जास्त शिकायला लागला म्हणजे जास्त पैसा त्याच्याकडे येणार आहे, हा भ्रम आहे. किंवा त्याचा अट्टहास धरू नका. ज्ञान तुम्हाला जगामध्ये मान्यता देणारं एक स्थान आहे. ज्ञानाच्या बळावर लोक तुमचं नेतृत्व मान्य करतात. तुमच्याकडे असलेल्या ज्ञानामुळे लोक तुमचे सल्ले मान्य करतात. तुमच्याकडे असलेल्या ज्ञानामुळे लोक तुमच्या जवळ येऊन बसतात आणि जे त्यांना कळत नाही ते विचारण्याचा प्रयत्न करतात. येशू ख्रिस्त, डोकं टेकवायला जागा नाही, खोकडाच बिळाय,
निळवीज घडताय, पक्षांना घडताय, जो स्वर्गाच्या पृथ्वीच्या अधोलोकाच्या गोष्टी बोलतो, ज्याने मुख उघडल्याच्या नंतर पारिवारिक ज्ञान त्याच्या मुखातून बाहेर येतं, सामाजिक ज्ञान त्याच्या मुखातून बाहेर येतं, कैसर्याचं कैसर्याला द्या, सरकारला एक वेगळ्या स्थानावरती ठेवतोय, सगळ्या प्रकारचं ज्ञान विज्ञान याचं भांडार असलेला ख्रिस्त तो म्हणतो मला डोकं टेकवायला जागा नाही. तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही फार अभ्यास केला आहे, तुमच्याकडे फार ज्ञान आहे, दुखी होऊ नका, निराश होऊ नका, तुमच्याकडे धन नाहीये, निराश होऊ नका, तुमच्याकडे घर नाहीये, निराश होऊ नका, तुमच्याकडे बंगला नाहीये. आज प्रत्येक विद्वानाला, उच्च शिक्षित व्यक्तीला असं वाटतं माझा स्वतःचा बंगला असायला पाहिजे. बाळकाने पीएचडी केली, एमडीयू केलं, पीटीएच केलं, त्याच्या डोक्यात एवढंच असतं 10 वर्षात सेवा झाली पाहिजे, स्वतःचं घर झालं पाहिजे. आज उच्च भ्रू शिक्षण घेतलेले, उच्च भ्रू शिक्षणाकडे निघालेले लोक, मोठ्या मोठ्या पदव्या हासिल केलेले लोक, बिशप, रेव्हरंड, मोठ्या मोठ्या पदव्या हातात घेतलेले लोक, त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट आहे, काय मी एवढं शिक्षण घेतलं आहे, एवढ्या दिवसात मला ते पाहिजे. मोठ्या संतांच्या सभेमध्ये मी विचारलेला प्रश्न आहे की गरीब सेवकांना मिळत असलेले एवढे जे सपोर्ट आहे, हे जे बक्षीस आहे, मग तुम्ही एवढ्या प्रमाणात ते ठेवताय. ते म्हणाले इथपर्यंत येण्यासाठी आयुष्याचा 25 वर्षाचा काळ घालवला आहे, म्हणून आमचा हक्क बनतो की ते आमच्याकडे प्रथम असायला पाहिजे. ज्ञानाची दुरावस्था ही आहे की त्यांचं ज्ञान त्यांना असं शिकवतं की मी याचा भागीदार आहे, मी याचा वाटेकरी आहे, याचा हक्क मला आहे. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, ज्ञानी व्यक्ती धनाचा कधीही विचार करत नाही. ज्ञानी व्यक्ती धनाचा कधी विचार करत नाही. आणि आज ज्ञानी व्यक्ती आताच्या परिस्थितीमध्ये आपल्या ज्ञानाच्या बळावर पैसा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मग कुणी तत्वज्ञान सांगायला गेला तर त्याची सुपारी ठरलेली आहे. कुणी 10 तास, कुणी 5 तास 6 तास भजन संकीर्तन पारायण सत्संग चालवला, त्याचा पॉकेट ठरलेला आहे. ज्ञान पैसा कमवण्यासाठी नाहीये, भोळ्यांना चातुर्य आणि शहाणपण मिळण्यासाठी आहे, असं नीतिसूत्र अध्याय नंबर 1 मध्ये लिहिलं आहे. जे लोक भोळे आहेत, जे लोक अडाणी आहेत, जे लोक निरक्षर आहेत, ज्या लोकांना माहिती नाहीये, अशांना शिकवण्यासाठी देवाने तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे. आणि त्या ज्ञानाचा उपयोग तुमचं पोट भरण्यासाठी नाही, तर भोळ्यांना शहाणपणाने चातुर्य मिळण्यासाठी आहे. पण जेव्हा की तुमच्या ज्ञानाचा उपयोग तुमच्या पोटासाठी होऊ लागतो, तेव्हा तुम्ही सटकलेले आहात, पडलेले आहात आणि तुमच्या ज्ञानाला आता संग चढला, हे लक्षात घ्या. नाही मिळालं गाडगे महाराजांना त्या काळ असतात, आज नावच नाव आहे. मी म्हणतो ना, कदाचित माझा शेवट भाडोत्री घरातच होईल, कदाचित माझा शेवट पत्र्यातच होईल. आज नाही पण उद्याकडे, की भिंतींना प्राधान्य नाही, प्राधान्य ज्ञानाला आहे. किती मोठे मोठे विद्वान झालेले असू द्या, पण पुण्यात गेल्याच्या नंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या ठिकाणी शाळा भरवली त्याला व्हिजिट केल्याशिवाय राहत. भला ते खिंडार झालंय, पण त्याला प्राधान्य आहे. ज्ञान तुम्हाला कधी, केव्हाही आणि कुणाच्याही मार्फत मिळू शकतं,
फक्त ते घेण्यासाठी तयार असा, ते मिळवण्यासाठी तयार असा, ते ग्रहण करण्यासाठी तयार असा. म्हणून करिंथकराच्या मंडळीमध्ये पौल लिहितो तेव्हा असं म्हणतो, अरे अन्य भाषा बोलणं तर विदेशी लोकांसाठी चिन्ह आहे, पण संदेश वचन हे विश्वासणाऱ्यांसाठी आहे. का असं म्हटलं? तो असं म्हणतो, अरे भाषा बोलत असताना कदाचित अनेक लोकांना आम्हीच कुठं म्हणावं हे कळणार नाही, परंतु जर दोघात चौघांनी संदेश दिला तर त्याच्या जीवाचं तारण झाल्याशिवाय राहणार नाही. अन्य भाषा बोलल्याने कुणाचं तारण होणार नाही. उन्नती स्वतःची होते, परंतु वचनाने अनेकांचं तारण झाल्याशिवाय. म्हणून ज्ञानी व्यक्ती हा धनवानच असू शकतो असं नाही. असं जर असतं तर भारतात फार ज्ञानी होऊन गेले. त्यांच्या सगळ्यांच्या धनाची रेकॉर्ड्स मिळाले असते तेवढी. ज्ञानांना धनाची नाही, लोकांच्या उन्नतीची भूक असते. मी आज सकाळी माझ्या मुलीकडून एक उदाहरण ऐकलं. ती म्हणाली, जिथे मी 12 दिवस राहिले, 10 दिवस राहिले, त्या सेवकाने कोट्यावधी रुपयांचं एक कॅम्पस उभं केलं. आम्ही जिथं 1200 लोक शिकत होतो त्याच हॉलच्या वरती त्यांची छोटी 10 बाय 10च्या 2 रूम, एक कॉट, एक कपाट आणि एसी, एवढंच काही त्यांच्याकडे होतं आणि लोकांनी दिलेली कपडे. त्या सेवकाच्या मुलाने असं सांगितलं की जे माझे वडील आहेत, लोकांनी त्यांना कोट दिला, ब्लेझर दिलं, पण आजही माझे वडील फाटलेली बनियान घालतात. ज्ञानी व्यक्ती असं म्हटलंय, सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. राहणं साधं पण विचारसरणी उच्च आहे. ज्ञानी व्यक्तीला या सगळ्या देखाव्याची कधीही गरज पडत नाही. आणि नंबर 2, काही ज्ञानी व्यक्ती आपल्याकडून काही गोष्टींचा आदर्श यासाठी देतात की लोकांना कळावं की आपण या पोझिशन साठी राखलेलो आहोत. जसं की बाबासाहेबांना असा प्रश्न विचारला गेला, तुम्ही ज्यांच्यासाठी लढताय त्यांना घालण्यासाठी कपडे नाही आणि तुम्ही तर सुटाबुटात राहताय. तर त्याचं उत्तर असं होतं, मी यासाठी या सुटाबुटात आहे की माझ्या समाजाला कळलं पाहिजे की आपलं अस्तित्व सुटाबुटाचं आहे. म्हणजे लंगोटीवर नाही राहायचं, तर सुटाबुटात जायचं. या राहण्या पाठीमागे त्यांना शिक्षण काय द्यायचंय? त्यांना शिक्षण काय द्यायचंय की आम्हाला उघडं बागडं राहायचं नाहीये, तर आम्हाला अंग झाकून राहायचंय आणि त्यासाठी आम्हाला शिकलं पाहिजे. आमच्या सगळ्यातून काही शिक्षण आम्ही घेऊन जातो. महात्मा गांधी यांना विचारण्यात आलं की तुम्ही अंगातला सूटबूट काढलाय. बॅरिस्टर होते ते, LLB वेगळे, बॅरिस्टर वेगळा आहे. बॅरिस्टर होण्यासाठी बाहेर देशात जावं लागत होतं, वकील होण्यासाठी भारतात. बॅरिस्टर होऊन आलेली व्यक्ती, त्यांनी कोट काढला, सूट काढला आणि एक धोत्राचं पान त्यांनी अंगाला गुंडाळलं. कोणी एकाने त्यांना म्हटलं की माझी इच्छा आहे मी तुम्हाला वस्त्र द्यावे. त्याला असं वाटलं ह्याच्याकडे काहीच नाही. त्याने असं म्हटलं, मी जेवढ्या पीडित आणि उघड्या वागड्यांना पाहिलं त्या सगळ्यांना अंगावर कपडा मिळेपर्यंत मी अंगभर कपडा घालणार देणारा थांबून घेतो. ज्ञानी व्यक्तीने घेतलं नाही,
निर्णय आहे तो. त्याला त्या महात्म्यांना हे दाखवून द्यायचं आहे की मी जो निर्णय घेतलेला आहे तो अनेकांसाठी आहे. म्हणून कोणताही ज्ञानी व्यक्ती कोणताही निर्णय घेतो ना तेव्हा तो त्याच्या पाठीमागे असलेल्या बहुतांश लोकांसाठी तो निर्णय घेतो आणि तो त्यांच्या हितासाठी असतो. म्हणून मला तुम्हाला सांगितलं ज्ञान हे पोट भरण्यासाठी नसून अनेकांच्या उत्कर्षासाठी असतं. म्हणून तुम्ही ज्ञान ग्रहण केलं पाहिजे आणि म्हणून शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण घेतल्यामुळे तुम्ही ज्ञानी बनता आणि ज्ञान मिळाल्यामुळे तुम्ही ज्ञानामध्ये वस्ती करता. प्रेज द लॉर्ड. घर कोण बांधतं? ज्ञान. घर कोण बांधतं? ज्ञान. त्याने आवाज वाढवला. त्याने आवाज वाढवला ही त्याची कृती आहे. पण त्याच्या संबंधाने त्याला काय ज्ञान आहे. ज्ञानाने आवाज वाढवलाय असा त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ काय? जो आतमध्ये क्रिया करत आहे तो व्यक्ती आहे. तो ते करत आहे त्याला ज्ञान म्हणतात. आणि म्हणून नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये फार गोष्टी बहुतांशी खूप प्रखरतेने लिहिण्यात आल्या. त्यातले एक शेवटची सांगून मी थांबणार आहे. गेल्या आठवड्यात आपण तिथे थांबलो होतो परंतु वेळेचं बंधन असल्या कारणाने मी त्यावरती अधिक बोललो नाही. नीतिसूत्राचं पुस्तक याचा अध्याय नंबर 5 आणि वचन नंबर 12 आणि 13. आणि मग तू येण्याप्रमाणे म्हणशील हा मी शिक्षणाचा द्वेष कसा केला. मी शिक्षणाचा द्वेष कसा केला. माझ्या अंतःकरणाने शासन कसे तुच्छ मानले. माझ्या अंतःकरणाने शासन कसे तुच्छ मानिले. मी आपल्या शिक्षकांची वाणी ऐकली नाही. मी आपल्या शिक्षकांची वाणी ऐकली नाही. मला जे बोध करीत त्यांच्याकडे मी कान दिला नाही. मला जे बोध करीत होते त्यांच्याकडे मी कान दिला नाही. पुढे मंडळी व सभा यांच्या देखत हा बहुतेक दुष्कर्मात घडलेला असे. हा आपल्या टाकीतले पाणी पी. हा आपल्या विहिरीतले वाहते पाणी पी. हा तुझे झरे बाहेर वाहून जावेत काय. हा तुझ्या जरा बाहेर वाहून जावेत काय. तुझे जलाचे प्रवाह रस्त्यावरून वाहवेत काय. हा ते केवळ तुझ्यासाठीच असून हा तुझ्याबरोबर दुसऱ्यांना त्यांचा उपयोग न घडो. हा तुझ्या घराला आशीर्वाद प्राप्त हो. हा तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट राहा. थांबा थोडस थांबा. तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस. रमणीय हरणी सुंदर रानशेळी याप्रमाणे तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखव. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित हो. पुढे भरपूर आहे. एकाच वाक्यात सगळ्याचा सार सांगतो. ऐकताय ना? ऐकताय का? चांगले ऐका. हा शल्मोन फार हुशार व्यक्ती होता. कसा अभ्यास केला मला काहीच माहिती नाही. येशू ख्रिस्ताच्या खालोखाल ज्याला ज्ञानी म्हटलं तो आहे. तो काय म्हणतो? तू असं म्हणशील मी शिक्षणाचा अवहेळ केला का. इथून पुढचे सगळे अध्याय तुम्हाला असे बघायला मिळतील. माणूस नाश का पावतो. माणूस नष्ट का होतो. माणूस चोरीनं जीवन का जगतो. माणूस अंधारातलं जीवन का जगतो. कारण त्याने शिक्षण मान्य केलं नाही. अध्याय नंबर 5 वाचा वचन नंबर 1. माझ्या मुला विवेक राखावा व तुझ्या वाणीने ज्ञान. तू विवेक राखावा तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावे. म्हणून
ज्ञान शिक्षणाकडं कुठे कुठे सगळ्यांकडे बायबल आहेत ना? सगळ्यांकडे बायबल असते. व्यवस्थित ठेवा, जपून ठेवा. आज नाही तर उद्या तुमच्या कामी पाडणारच आहे. ठीक आहे? माझ्या मुला, हे मुला, तू विवेकाला राखावं, तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावं, आणि म्हणून तू माझ्या ज्ञान शिक्षणाकडं लक्ष लाव. माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडं म्हणजे शिक्षण घे. आमेन. ऐकता ना सगळेजण? बरं का? कारण परस्त्रीच्या ओठातून मध स्रवते, तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते. वाचा. तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तलवारी सारखी तीक्ष्ण होते. तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात, तिची पावले अधोलोकात जातात. म्हणून तिला जीवनाची वाट नीट सापडत नाही. तिचे मार्ग डळमळीत आहेत, हे तिला कळत नाही. तर आता मुलांनो, माझ्या ऐका. माझ्या तोंडचे वचन सोडू नका. तिच्याकडची वाट सोडून द्या. तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस. गेलास तर तुझी आबरू दुसऱ्याच्या हातात आणि तुझ्या आयुष्याचे दिवस तुझ्या घरधनाने, तुझ्या धनाने पडके कबर होतील, आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्याच्या हातात जाईल, आणि परिणामी तुझा देह व तुझी शक्ती तू, आणि मग तू येण्याप्रमाणे म्हणशील. जर तुम्हाला असं वाटतं तुमचे 7-8 लग्न होऊ नये, आणि एक लग्न झाल्यावर 4-5 पोरी किंवा 4-5 बाया तुमच्या प्रेमात पडू नये, जर तुम्हाला असं वाटतं की माझ्या नवऱ्यानंतर दुसरे माणसं माझ्या आयुष्यात असू नये, तर ज्ञान घ्या, शिका स्पष्ट, नाही तर मारता नरकात. तरुणपणाच्या स्त्री बरोबर तू संतुष्ट राहा. हे कधी होईल? एकातच बस. हे कोण सांगत? ज्यांनी 1000 बायका केल्या त्यांनी लिहिलंय. त्याच्या पलीकडे सांगू तो काय म्हणतो? तो म्हणतो 1000 बायांमध्ये मला एक शहाणी सापडली नाही. 1000 माणसांनी एक तरी सापडला. अनुभव आहे. ज्याला ठेच लागली त्याच्याकडे पाहून शिकायचं. आणि तो कसा पडला त्याची ऍक्टिंग करता करता पडून घ्यायचं. का शिकायचंय? काय शिक्षणाला महत्व द्यायचंय? काय ज्ञानाला महत्व द्यायचंय? त्याचं कारण आहे की आमची वाट अधोलोकाकडे नाही, नरकाकडे नाही, तर ज्या देवाने त्याचा प्रिय पुत्र पाठवून आमच्यासाठी मार्ग बनवला स्वर्गाचा, आम्ही तिथून भटकून जाऊ नये म्हणून आम्ही ज्ञान घेतलं पाहिजे. म्हणून शल्मोनापेक्षा श्रेष्ठ असं ते एक आहे, त्याचं नाव आहे येशू. आणि त्यांनी म्हटलं, अरे काम वासण्याच्या नजरेने जरी पाहिलं तर त्याच्या अंतःकरणाने व्यभिचार केलाय, आणि त्याची क्षमा त्याला होऊ शकत नाही. असं नका म्हणू, अरे मी शिक्षणाकडे लक्ष का नाही दिलं. माझ्या आयुष्यामध्ये इतके सारे जिवंत उदाहरण त्याबाबत मी इतक्या लोकांच्या गोष्टी पाहिल्या आणि सल्लेही दिले. पण मला तुम्हाला आज प्रामुख्याने एक सल्ला सांगायचा, बहिणींनो, भावांनो, नीट ऐका. जर तुमच्या लेकरांची पावलं तिच्या वाटेकडे जाऊ नये असं वाटत असेल तर त्यांना विशेष शिकवा आणि शिक्षा करा देखील. कारण जो बाप आपल्या लेकरांना शिक्षा करतो तो त्यांचा जीव राखतो. बाप शिक्षा करतो
बाप त्याचा वैरी नाही. शिक्षण का महत्वाचं आहे म्हणून शास्त्र काय म्हणतं माहितीये का? मंडळी व सभा यांच्या देखत मी बहुतेक दुष्कर्मात गडलेला असे. दुष्कर्मात गडलेला असे. दुष्कर्मात गडलेला असे. अध्याय नंबर 9 वचन नंबर 5 नीतिसूत्र. ये माझी भाकर खा आणि मी मिसळलेला द्राक्षरस पी. भोळ्यानो आपले भोळेपण सोडा, वाचा सज्ञतेच्या मार्गाने. तुम्हाला सांगू का, आपण 1 वर्ष शिकू याच्यावर. 1 वर्ष तुम्ही दररोज जरी म्हटलं शिकायचं तरी आपली तयारी आहे का माहितीये का? शिक्षण लय महत्वाचं आहे. शिक्षणामुळे नोकरी लागेल हे तुम्हाला सांगितलेलं खोटं आहे. मी असं शिक्षणामुळं ज्ञानामुळं तुम्हाला धन मिळेल हे खोटं. शिक्षणामुळं परस्त्रीच्या मोहात जाणार नाही, परपुरुषाच्या मोहात जाणार नाही, आपल्या शेजाराच्या स्त्रीकडे वाईट नजरेने. हे फक्त शिक्षण ज्ञान याच्यामुळे होऊ शकतं. धोंड्याने मारत असलेली एक स्त्रीला समुदाय त्या स्त्रीला दगडमार खेळत आहे आणि त्या डोंगरावरती ख्रिस्त आहे. त्या डोंगरापर्यंत तिला दगड मारत 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 हाकलत आले आणि त्यांच्या डोक्यात एक की या डोंगरावर तिला दगडाने ठेचून. येशूला विचार, मोशेच्या नियमशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे हे तुम्हाला माहिती नाही का? काय लिहिलंय? व्यभिचार करणाऱ्याला दगडाने. येशू बोटाने खाली लिहित आहे. ज्ञान आहे, ज्ञान. ज्ञान आहे ते. येशू बोटाने लिहितोय. ज्ञानी आहे ना, सर्व ज्ञानी आहे, बोटाने लिहितोय. मी तर म्हणतो काही लोकांना आपल्या नावाची अक्षर दिसली की काय माहिती, बोटाने लिहितोय आणि मग तुम्हापैकी जर कोणी निष्पाप असेल तर पहिला दगड मारा. ज्ञान ज्ञान एखाद्याचा जीव वाचवतं म्हणून ज्ञान पाहिजे. ज्ञान वाचवतं, जीवनदान देतं. ज्ञान उत्कर्ष करतं. ज्ञान तुम्हाला अधोलोकातून वाचवतं. म्हणून ज्ञानाची गरज आहे आणि म्हणून शिक्षण घेतलं पाहिजे. ते एखादं म्हटलं लिहिले तर मग मारा ना, मला काय सोडायचं? मोशेच्या नियमशास्त्रात लिहिलंय का दगडाने मारावं आणि मग मारा ना? मला कशाला विचारता? पिलात काय म्हणाला? पिलात काय म्हणाला? येशू ख्रिस्ताला सभास्थानात आणल्यानंतर मला याच्यात काही दोष दिसत नाही, पण ते काय म्हणाले? ह्याला मारा, ह्याला मारा, आमच्यासाठी बरोबर सोडा, ह्याला मारा आणि याचा रक्त आमच्यावर येऊ द्या. पिलात कोण आहे? त्या काळात अधिकारी आहे, न्यायसनासनावर आहे, सिंहासनावर आहे, त्याच्या हातात आहे. त्याने लगेच हात उठले आणि मारा. मी त्यात नाही. हे ज्ञान वेगळं आहे. आणि नुसतं बोटाने लिहायला लागला, सगळे पळायला लागले. साहेब म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, पिलातामध्ये ताकद नाही आहे की तो येशूला वाचू शकतो, पण येशू मध्ये ताकद आहे, मी विचारायला वाचू शकतो. म्हणून ज्ञान असलेल्या लोकांनी फुले, शाहू, आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या संत ज्ञानांकडे असलेलं जे ज्ञान आहे ते अशा लोकांसाठी वापरण्यात आलं की ज्यांचं समाजामध्ये काही अस्तित्व नाही, जे नगण्य होते, जे शून्य होते, ज्यांचं अस्तित्व गावाच्या बाहेर होतं.
12 बलुतेदार गावाच्या बाहेर, पण त्यांनी त्या ज्ञानाला इतके पुढे आणलं की आज आम्ही ऐकतोय, आज आम्ही पाहतोय, आज आम्ही बोलतोय. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, ज्ञान उत्कर्ष करतं, ज्ञान मार्ग दाखवतं, ज्ञान जीवन देतं, ज्ञान भोळ्याला चातुर्य देतं, ज्ञान भोळ्यांना शहाणपण देतं. म्हणून ज्ञानाचा उपयोग हा फक्त पैसा कमवणं, नोकरी, धन कमवणं यासाठी कधी विचार करू नका. ज्ञानाची किंमत अनेकांच्या उद्धाराचं कारण आहे. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 वचन नंबर 23 अध्याय नंबर 5. त्याला शिक्षण मिळाले नाही. आमेन. त्याला शिक्षण मिळालं नाही म्हणून तो नीट ऐका. लय वेळा सांगता रे, शिका शिका शिका. त्याला शिक्षण मिळालं नाही म्हणून ते आमच्या घरात गॅस शेगडी जर आणली तर आम्हाला गॅस वाला पहिले येऊन सांगतो, इथं रेग्युलेटर आहे, हे लायटर आहे, हे असं करायचं, असं करायचं, गॅस चालू होणार. जर इकडून लिकेज झालं, इकडून जाळ निघाला, असं पोतं टाकायचं. काय देतो तो? शिक्षण देतो. आज जर तिला माहितीच नसलं, तिने गॅस टाकी एका बाजूला, शेगडी एका बाजूला, टाकी ऑन केली आणि रेग्युलेटरला काडी लावली तर काय होईल? हा स्फोट होईल ना. ज्ञान नसल्यामुळं, शिक्षण नसल्यामुळे तो मरतोय. आता एक तिखट गोष्ट मी तुम्हाला सांगून जातो. ज्ञान फार लोकांकडे आहे, पण नेमकं ती इथं पडलेली आहे. दुष्कर्मा, व्यभिचारात, अनेक बायकांच्या लफड्यात. लफडा म्हणतो 2 लग्न झाले असते तर होऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही, तर लग्न आहे डायरेक्ट. त्याला लफडा म्हणते तुला नाही. हे काय लग्न आहे. जे झालं, स्पेशली सांगतो, घाबरायचं काय कारण. मला जे बोलायचं ते नीट ऐकायचं, नीट ऐकायचं. मला काय बोलायचं ते. ज्ञानी लोकांनी बाया ठेवल्या, ज्ञानी लोकांनी लग्न केलं हे वेगळं. एकापेक्षा 2, 2पेक्षा 3 लग्न केले ते त्यांचा हक्काचा आहे. बायबल परवानगी देत असं त्याचा अर्थ नाही. पण मला काय सांगायचं तुम्ही लक्षात. एक वाक्य 15 ऑगस्टला मी ऐकलं. चरित्राची गरज समाजाला नाही, चरित्राची गरज देवाला आहे. चरित्राची गरज देवाला आहे, समाजाला नाही. तुम्ही समाजात कोणतंही चरित्र घेऊन जागा, फक्त समाजाची गरज तुमच्याकडून भागली पाहिजे. समाजात तुम्ही थोर, बिनघोर, एक नाही अनेक असू द्या, काय प्रॉब्लेम, पण समाजाची गरज तुमच्याकडे भागते. तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? मोठे नाही, तुम्ही थोर आहे. कारण समाजाची गरज तुमच्याकडे भागते. आमची मावळं नाही, आता बिचारी झाडाच्या विकते. प्रभूने तिचा ताबा घेतला. माझ्या परिवर्तनानंतर तिच्या जीवनात कार्य झालं. दारूचा धंदा बिचारीचा, भरपूर पैसा, नाकाने कांदे सोडणारे समाज, लय नाव ठेवायचा. आणि साखर नसले का ननंदबाई द्यावा, ननंदबाई साखर द्यावा. पाहुणे आले, साखर घेऊन यायचे, पण नाकाने कांदे सोडायचे. काय बाया, काय राहत्या, समाजाची गरज भागली तर चरित्राला लोकांची काही गरज
मग तो कोणतं चरित्र कोणतं जीवन जगतो याला समाजाला काही घेणं देणं नाही, फक्त काय भागली पाहिजे. पण देवाला आणि आम्हाला एकमेकाची गरज असेल तर चरित्राची गरज आहे. म्हणून येशू ख्रिस्ताचा सर्वाधिक अभ्यास करण्याचं कारण शमूएल साहेबांचं हेच आहे की माझा प्रभू येशू ज्ञानी आहे आणि चरित्र संपन्न आहे. मग त्यानंतर कित्येक ज्ञानी आले पण चरित्र संपन्न जीवन जगले नाही, म्हणून माझ्या समोर ते शून्य आहे. म्हणून लोक मला विचारतात तुम्ही आमच्या फलाण्याचा अभ्यास केला का, फलाण्या विस्ताराचा अभ्यास केला का? मी म्हणतो चरित्र काय आहे. माझा येशू पवित्र आत्म्याने जन्म घेतला, माझा येशू ख्रिस्त शेवटपर्यंत पवित्र राहिला. तो व्यभिचारात सापडला नाही, तो धनाच्या लोभात सापडला नाही, तो चरित्र संपन्न आहे. म्हणून माझ्या पित्याने त्याला त्रैलोक्याचा अधिकारी बनवलं आणि उजव्या बाजूला बसवलं. म्हणून मला इतरांच्या पुस्तकांची गरज पडत नाही, कारण माझ्याकडे सर्वश्रेष्ठ ज्ञानी चरित्र संपन्न आहे, त्याचं नाव आहे. म्हणून मी आदर्श अनेकांचे नाव घेऊ शकतो, पण सर्वश्रेष्ठ माझा, कारण तो चरित्र संपन्न आहे. ज्ञान तुम्हाला चरित्र सांभाळण्यासाठी ताकद देतं. ज्ञान तुम्हाला तुमच्या एकाच पत्नीबरोबर विश्वासू राहण्याचं सामर्थ्य देतं. ज्ञान तुम्हाला तुमच्या एकाच पतीबरोबर विश्वासू राहण्याचं सामर्थ्य देतं. ज्ञान तुम्हाला तुमच्या परिवाराबरोबर विश्वासू राहण्याचं सामर्थ्य देतं. ज्ञान तुम्हाला तुमच्या मंडळीबरोबर, तुमच्या बालकाबरोबर, तुमच्या देवाबरोबर विश्वासू राहण्याचं सामर्थ्य देतं, कारण ते स्वर्गातून आलेलं आहे. ज्ञानाची लई गरज आहे. ही गाडी माझ्या हातात बसलेली आहे, मला दुसरी गाडी येत नाही. काय कारण? तिचं ज्ञान, त्याची माहिती तुझ्या अवयवांना झाली आहे, तुला तिची सवय झालेली आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हटलं, तो शिक्षणाकडे लक्ष देत नव्हता म्हणून मेला. जन्मी आला हेला पाणी वाहू वाहू मेला तो, कारण त्याला शिक्षण नाही. तुम्ही देवाला धन्यवाद द्या की तुम्हाला लेकरांना का शिकवायचंय. तुम्ही 50 वर्षाचं झालात, 55 वर्षाचं झालात, तरी पण इच्छा ठेवा की तुम्हाला शिकायचंय. का? कारण तुमची येणारी पिढी, तुमचा येणारा वंश या पापामध्ये पडून चरित्रहीन मरू नये म्हणून, अधोलोकात जाऊ नये म्हणून तुमच्या लेकरांना शिक्षणाची कास धरायला शिकवा. त्यांना ती वाट दाखवा. लेकरांना छडी मारून त्यांना शिक्षणाची आवड द्या. म्हणजे भविष्यामध्ये त्याचे मार्ग, त्याचे पाऊल अधोलोकाकडे जाणार नाही. माझं बोलणं कळलं असेल तर जरा प्लीज काय म्हटलं की तू असं नको म्हणू त्यावेळेला की मी शिक्षणाकडे का लक्ष दिलं नाही, मी माझ्या शिक्षकांच्या बोधाकडे का लक्ष दिलं नाही. असं तू म्हणशील केव्हा, जेव्हा तुझं प्राण हनन होईल तेव्हा. म्हणून भोळ राहू नका. तुमच्याकडे मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, मेसेंजर आहे, स्नॅपचॅट आहे, फेसबुक आहे. परफ्यूमची जाहिरात पाहिली तर अनेक पोरी तुम्हाला परफ्यूमच्या जाहिरातीमध्ये दिसतील. साबणाची जाहिरात पाहिली तर अनेक हिरोण्या तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. गाडीची जाहिरात पाहिली तर त्या ठिकाणी अनेक तरुण तरुणी तुम्हाला दिसतील. मला तुम्हाला सांगायचं आहे प्रियजन हो, की त्या मार्गाने तुम्ही जाऊ नये. हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी जीवनाच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. म्हणजे तुमची वस्ती ज्ञानांमध्ये होईल, हुशार लोकांमध्ये होईल. तुमचे पाऊल, तुमचे मार्ग अधोलोकाकडे, तुमचे मार्ग वेश्यागिरीकडे, तुमचे मार्ग व्यभिचारी मार्गाकडे जाणार नाही. केव्हा? जेव्हा तुम्हाला शिक्षण मिळेल तेव्हा. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय नंबर 31.
नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय नंबर 31. वाचा. लमुवेला हा त्याच्या आईनं त्याला शिकवले. कोणी? आज गेल्या 10 दिवसामध्ये कमीत कमी 8 ठिकाणी लेकरांवरती बलात्कार, रेप असे प्रसंग झाले. 8च दिवसात ते 10 दिवसात 8 ते 10 ठिकाणी. कोलकात्यामध्ये एक डॉक्टरीन आमची बहीण, तिच्याबाबत घडलेली घटना. मुंबईमध्ये घडलेली बदलापूरची घटना, वेगवेगळ्या ठिकाणच्या घटना. हे आई लंबवेलाची आई लंबवेलाला सांगते. वाचा. लंबवेल राजाची ज्ञानाची वचने म्हणजे त्याच्या आईने त्याला शिकवली. वाचा. माझ्या मुला, मी तुला काय सांगू? माझ्या पोटच्या मुला, मी तुला काय सांगू? माझ्या नवसाच्या मुला, मी तुला काय सांगू? तू आपले वीर्य स्त्रियास देऊ नको. आपले मन राजाचा नाश करण्यास वश होऊ देऊ नकोस. हे लंबवेला, द्राक्षरस पिणे राजाला शोभत नाही. दारू पिणे, नशा करणे राजाला शोभत नाही. आपलं मन राजाचा जीवाचा घात करण्यासाठी वश का होऊ देतोस? हे लंबवेला, आपलं वीर्य तू स्त्रियास का देतोस? शिक्षणाकडे लक्ष द्या. एका आईने आपल्या मुलांना देण्याचे संस्कार आहेत. एका आईने आपल्या मुलाला सांगावायचं शिक्षण आहे, ज्ञान आहे. आणि ती सांगते, जेव्हा तू अशा प्रकारे वागशील तेव्हा काय घडेल तुला सांगतो. आई म्हणते, तुला सांगते काय घडेल. जसा काही एका राजाचा खून झालाय, जसं काय एका राजाचा जनतेचा स्वामी, जनतेचा मालक, जनतेचा जनक, जनतेचा नेता, जनतेचा नेतृत्व करणारा, जनतेचा पाठीराखा. तू जेव्हा परस्त्रीच्या मोहात पडशील, राजाचा खून व्हावा तसं मोठं कृत्य आहे. म्हणजे आखी नगरी, अख्खा देश तू बेवारस. जसा की बाप मेल्यानंतर ते घर वनवासी म्हटलं जातं, तसा एक राजा मेल्याच्या नंतर त्या नगराकडे पाहिलं जातं. दातृत्व नाहीये, नेतृत्व नाहीये, नेता नाहीये, पालनहार नाहीये, संरक्षण करणारा नाहीये. जेव्हा एक मूल आपलं वीर्य स्त्रियांना देतं. बायबल इतका खतरनाक बोलतो साहेब. हे सगळे नीट ऐका रे. 17, 18, 19, 20 वर्षाचे शेबडे सगळे नीट ऐका, नीट ऐका. सध्या शैतानाने फार भयंकर गोष्ट चालवली. तुमच्या हातातला मोबाईल तुम्हाला झोपू देत नाही. झोपलं तर तुम्ही नीट झोपत नाही. कधी युथ कॅम्पला मला भेटा तुम्ही. आज सगळं चर्च भरलेले म्हणून माझे शब्द मी आवडतो. पण तुम्ही ज्यांना सुधारण्याचं कारण आहे ना, हे इथं आहे. तुम्हाला तुमच्या मनाचे लोभ आणि लालच प्रभूमध्ये वाढू देत नाहीये. आणि जर तुम्ही आजपासून जर बायबल वाचायला सुरुवात केली नाही ना, तर द्राक्षरस हा राजाला शोभत नाही. ज्याचं मन आणि ज्याचं वीर्य स्त्रियांशी जोडले गेलं, तो व्यक्ती लवकरच दारूच्या आहारी जातो. ज्याला बाईपासून पुरीपासून धोका मिळतो, तो लवकर दारू प्यायला सुरुवात करतो. आणि आता मी नावं घेत नाही, अनेक महात्मे त्याच्यात आहेत, तो माझा भाग नाही. पण बायकाने फसवलं की नवरे दारू पितात, बाईनं फसवलं की नवरे दारू.
मुझे पीने का शौक नहीं, पीता हो गम भुलाने को। मैं तो शराबी नहीं। जर चर्चेस मध्ये याचे अफेअर व्यवस्थित झाला तर चर्च मध्ये अफेअर होणार नाही, चर्च मध्ये लफडे होणार नाही। पण हे ज्या त्या आईनं आपल्या मुलाला मिळीच सांगणं गरजेचं आहे। लोक म्हणतात बाळकाला कळत नाही का चर्च मध्ये काय हलकटा हो, तुमचं पोरगं वयात आलं हे तुम्हाला कळत नाही। पोरीला स्त्री धर्म प्राप्त झाला की आईला कळतं, पोरगं वयात आलं हे बापाला आईला कळतं। बाळक काय पहारेकरी आहे का? बाळक बोलायला लागले जर पोरं जरा मोठे झाले, बाळक साहेब जरा असं नाही बोलायला पाहिजे, मग मोठे झाले तर शिकव ना। आज नाही शिकवलं ना, आज तुमच्या लेकरांना ह्याचं ज्ञान नाही ना मिळालं। जे तुम्ही पेपरला वाचताय ते तुमच्या लेकराच्या हातातूनही घडेल। आज तुम्ही त्यांचं ऐकून हळहळ करताय, सदोम आणि गमोरा व्हायला वेळ लागणार नाही। आणि मी पाहतोय घराघरामध्ये ओळख नाही, समाजामध्ये ओळख नाही, आपसामध्ये ओळख नाही। याचे एकमात्र कारण आहे शिक्षणाचा अभाव। मी माझ्या पुतण्यांना सांगितलं, माझ्या लेकरांना सांगितलं, लग्न नाही झालं तर बेहतर, शिक्षण सोडायचं नाही, शिक्षणालाच बायको करून टाकायचं बस। गाड्या वाजवा तुम्ही, हरकत नाही, पण शिक्षणाला बायको करा। शिका। लय मोठी गोष्ट सांगून चालले दादा होतो मला आज साहेब। हे जर कधी सामाजिक व्यासपीठ असतं ती गोष्ट मी लय रंगवून सांगितली असते। ज्ञान नसल्यामुळे तमाशाच्या राहुट्या आहे ना, राहुट्या गाडायला आणते बहादर लोक। जे शाळा नाही शिकले ते तमाशाच्या राहुट्या गाडायला, आणि त्यांनी जाऊ नये तमाशा सोडून। म्हणून फक्त ठराविक 2-3 नाचे आणि 2-3 नाचणाऱ्या बायाला सांगायचं हे पण आपलेच आहेत, पण हे आपल्याकडे पाहतात, यांना जाऊ द्यायचं नाही, यांच्याकडे फक्त पाहायचं। हे रात्रीच्या नाचता यांच्याकडे पाहतात, तमाशा संपला ह्यांना वाटतं हे राहुट्यात आहे, ह्या राहुट्यात नाही, ह्या गाड्यात आहे। या राहुट्याच्या पल्ल्या उपसून ठोकू येडं होतं, ह्या तमाशा सोडित नाही। याचं कारण आहे शिक्षण नाही, शिक्षण नाही। तमाशाचा मूळ उद्देश काय होता माहितीये का? माहित नसेल सांगतो, अण्णाभाऊ साठे यांच्यावरती बंदी आली की त्यांनी समाजाला बोध करू नये म्हणून त्यांनी आपल्या मावस भावाच्या तमाशामध्ये एंट्री केली आणि वगनाट्याचा प्रकार त्यांनी सुरू केला आणि मग नाट्यातून समाजाची जागृती करण्यासाठी तमाशाचा आधार घेतला। पण आमच्या अंगठे बहादरांनी फक्त पायांचा आधार घेतला ना, का आयुष्य घर सोडून दिलं आणि तमाशा मागे फिरू लागले, खरं उद्ध्वस्त झाले। हे कशामुळं? शिक्षण। हे लमुवेला माझ्या पोटच्या मुला, माझ्या नवसाच्या मुला, माझ्या प्रिय मुला, मी तुला काय सांगू, आपलं वीर्य तू परस्त्रीस देऊ नको आणि तिच्या मोहात पडू नको। पडशील तर जसा राजाचं गुण होतं तसा होत आहे, आणि राजाला द्राक्षरस पिणं शोभत नाही। पुढे भरपूर आहे।
उशीर झालाय, मला थांबायचं आहे, पण सांगतो शिकलीत फार पण चरित्र संपलीत अनेकांची. शिकलीत फार, चरित्र संपलीत अनेकांची. सगळे शिकलेले चरित्र सांभाळू शकले नाही, म्हणून मला येशू ख्रिस्त नावाचं चरित्र फार आवडलं, ज्याने शिकवलं पण, ज्ञान पण दिलं आणि चरित्र संपन्न शेवटपर्यंत राहून, पवित्र राहून जगाला जीवनाचा मार्ग दाखवला. म्हणून मला अशा ख्रिस्ताचा अनुयायी म्हणण्याची लाज कधी वाटणार नाही. मी म्हणतो की हे माझं सौभाग्य की मला अशा चरित्रवान देवाच्या पाठीमागे निघण्यासाठी त्या प्रभूने कृपा दिली. वीर्यापासून देव निर्माण झालेले चालतात आणि आमच्या बायबल मध्ये वीर्यास देऊ नका असं बायबल शिकवतं. याला म्हणतात चरित्र संपन्न जीवन. ज्ञान का गरजेचं आहे, शिक्षण का गरजेचं आहे. जे सायन्स शिकतात त्यांना याच्यापेक्षाही खोलवर शिकावं लागतं. डॉक्टर इथं बसलेले आहेत, बायोलॉजी सारखा विषय शिकायला लागलं की धार्मिक लोक, आध्यात्मिक लोक पण सटकायला लागतात. परंतु तुम्हाला खरं सांगू, हा सगळा अभ्यास याच्यासाठी दिलेला आहे की आम्ही त्या पापाकडे आणि पतनाकडे जाऊ नये, तर आम्ही स्वतःला स्थिर करावं आणि प्रभूच्या राज्यासाठी चरित्र संपन्न जीवन जगून ज्ञान, शिक्षण पारांगत करून, पादक्रांत करून, ग्रहण करून आम्ही एक विजयशाली जीवन जगावं. यासाठी प्रभूने आम्हाला जिवंत ठेवलाय. म्हणून सांगतो, ज्ञानाला तुच्छ लेखू नका, शिक्षणाची कास धरा, शिक्षणाची आवड धरा. प्रभू तुमच्या जीवाचं हरण कधी होऊ देणार नाही. प्रभू तुम्हाला पराजित असे जीवन जगू देणार नाही. भले आमच्याकडे पैसा असेल नसेल, भले आमच्याकडे धन द्रव्य असेल नसेल, भले आमच्याकडे गाडी बंगला असेल नसेल, पण अनेकांचा उत्कर्ष करण्याचा बोध आणि ज्ञान आमच्याकडे असेल. अनेकांचं जीवन आशीर्वादित होईल असल्या प्रकारचं ज्ञान आणि तत्वज्ञान आमच्याकडे असेल. अनेक लोकांना मरणापासून वाचवण्याचं ज्ञान आणि विज्ञान आमच्याकडे असेल. हे फक्त होईल आम्ही जीवनाच्या शिक्षणाकडे लक्ष देतो तेव्हा, आणि ते शिक्षण आमच्या प्रभूपासून मिळतं. आमेन. प्रभूला सांगा, प्रभू मला शिकायचं आहे, मला ज्ञानी व्हायचं आहे, यासाठी की माझ्या ठाईचं भोळ पण निघून जावं, माझ्या ठाईचं अज्ञान निघून जावं, मी पडू नये, मी पतन पाहू नये, तर माझी वस्ती ज्ञानांमध्ये व्हावी. म्हणून मला योग्य शिक्षणात चालण्यासाठी मदत कर. या आपल्या जागेवरती उभे राहूया आणि प्रार्थना